दैवी शक्ती, गुप्तधन आणि अघोरी पूजा यांसारख्या थापा मारून सामान्य नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या एका भोंदूबाबाचा पर्दाफाश झाला आहे. नाशिकमधील पाथर्डी फाटा येथे आश्रम थाटून बसलेला कमलेश शिवकुमार अधिकारी आणि त्याची पत्नी या दोघांविरोधात अखेर इंदिरानगर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या म्हणजेच अनिसच्या सतर्कतेमुळे हा गुन्हा दाखल होणं शक्य झालं असून या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील लौल येथील मदन देवकर आणि ज्ञानेश्वर देवकर या दोन भावांच्या आईवडिलांचं 2021 मध्ये एका महिनाभराच्या अंतरानं निधन झालं होतं. या दुर्दैवी घटनांमुळे ते भाऊ मानसिक ताणतणावात होते. याच काळात त्यांना युट्यूबच्या माध्यमातून नाशिकच्या पाथर्डी फाटा येथील कमलेश अधिकारी या बाबाची माहिती मिळाली. पीडित भाऊ नाशिकला पोहोचल्यावर बाबाने त्यांना जाळ्यात ओढले. तुमच्या कुटुंबावर मागच्या जन्मीचे पाप आहे. राहत असलेल्या जमिनीवर दैवी दोष असून तिथे गुप्तधन आहे. त्यावरील अतृप्त आत्म्यांनीच तुमच्या आई वडिलांचा बळी घेतला आणि आता तुम्हालाही मृत्यू योग आहे अशी भीती दाखवून बाबाने त्यांना मानसिक दृष्ट्या गुलाम बनवले. बाबाने दैवी उपचाराच्या बहाण्यानं पीडितांकडून उकळलेली रक्कम आणि केलेला छळ अंगावर काटा आणणारा आहे. पीडितांना उज्जैनच्या स्मशानभूमीत नेऊन जळत्या चितेवर 4 दिवस अघोरी पूजा केली. या काळात विविध पशूंचा बळी देखील देण्यात आला आणि पूजेच्या नावाखाली 1.5 लाख रुपये उकळले. नांदगाव तालुक्यातील पिंपळखेड येथील आश्रमात पुन्हा अघोरी पूजा करून बळी दिला आणि पीडितांना दारू म्हणून प्रसाद दिली. त्र्यंबकेश्वर येथील आश्रमात त्यांना डांबून ठेवले आणि घरगुती कामांसाठी राबवून देखील घेतले. मठ बांधण्याच्या नावाखाली पीडितांची 2 एकर जमीन आपल्या नावावर करून घेतली. तर या प्रकरणाचा उलगडा झाला कसा? अनिसच्या मदतीने या दोन्ही भावांनी पोलिसात धाव घेतली. नाशिकमधील अनिसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. त्यानंतर अनिसच्या डॉक्टर TR गोराने, कृष्णा चांदगुडे, ॲडव्होकेट बाबासाहेब ननावरे, अनुप खैरनार, महेंद्र दातरंगे, रंजन लोंढे आणि ॲडव्होकेट सुशीलकुमार इंदवे यांनी पीडितांना आधार दिला. या कार्यकर्त्यांनी पीडितांना घेऊन इंदिरानगर पोलीस स्टेशन गाठले. प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी भोंदूबाबा कमलेश अधिकारी आणि त्याच्या पत्नीविरोधात जादूटोणा विरोधी कायद्यासह BNSच्या विविध कलमांनुसार 316(2), 318(2), 127(2), 128, 115(2), 351, 61(3) असे गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युवराज शिरसाट करत आहे. कमलेश अधिकारी या भोंदूबाबाच्या जाळ्यात आणखी कोणी अडकले असल्यास किंवा कुणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी त्वरित अनिसच्या किंवा स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन अनिसच्या वतीनं करण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, नाशिक.